Welcome to Take Vidya by Manisha. Our today's topic disaster management. Today we are going to take a look on disaster management. Disaster management means जर आपत्ती आली तर आपत्ती आपण कशा प्रकारे आपत्तीला सामोरे जायचं याचं मॅनेजमेंट याबद्दल या टॉपिकमध्ये माहिती बघणार आहोत. डिझास्टर मे बी मायनर और मेजर, शॉर्ट टाइम और लॉंग टाइम. इट शुड बी ओवरकम अँड इफेक्टिव्ह disaster management is necessary for it. There is a close relationship between disaster management and public participation. Disaster management is either prevention of disasters or making arrangements to face it, or at least achieve the abilities to face it. Here disaster management definition is there or meaning is given. Disaster management is either prevention of disaster or making arrangements to face it, or at least achieve the abilities to face it. म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट ही अशी एक गोष्ट आहे की यामध्ये आपल्याला एक तर आपत्ती आली तर त्याला सामोरे कसं जायचं, किंवा कमीत कमी आपत्ती आल्यास आपल्याला ती कशी फेस करता येईल याबद्दल आपली अचिव्हमेंट काय आहे याबद्दल माहिती यामध्ये सांगितलेली आहे. म्हणूनच डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे एकतर त्या आपत्तीला फेस करणे किंवा त्याला कसं फेस करू याची आपली पूर्वतयारी असणे. डिझास्टर ही लहान असू शकते किंवा मोठी असू शकते, लॉंग टाईम असू शकते किंवा शॉर्ट टाईम असू शकते, परंतु त्याला ओव्हरकम करणं, त्याला सामोरं जाणं ही फार मोठी आपली जबाबदारी आहे. आणि या जबाबदारीमध्ये लोकांचा सहभाग फार आवश्यक आहे. लोकांच्या सहभागाशिवाय, पब्लिक पार्टिसिपेशनशिवाय हे डिझास्टर मॅनेजमेंट आपण करू शकत नाही, आपत्तीला आपण सामोरं जाऊ शकत नाही. डिझास्टर इज व्हेरी फास्ट प्रोसेस. इन फॅक्ट इट इज ॲक्सिडेंट. व्हॉट शॅल वी डू इन सच सिच्युएशन? हाऊ कॅन वी प्रोटेक्ट आवर सेल्स और बिलॉंगिंग अँड आवर ॲनिमल्स? डिझास्टर ही फास्ट प्रोसेस आहे असं म्हटलेलं आहे, कारण हा ॲक्सिडेंट असतो, हा काही सांगून येत नाही आणि सडन असतो, अचानकपणे येतो. मग अशा वेळेस आपल्याला ही सिच्युएशन कशी फेस करता येईल? आपल्याला आपल्यासोबतच आपले नातेवाईक, आपले आईवडील किंवा आपले रिलेटिव्ज आणि आपली जी घरी आपले जे ॲनिमल्स आहेत किंवा आज आपल्या सराउंडिंगमध्ये जे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमल्सला आणि आपल्याला स्वतःचा जीव या डिझास्टरच्या इफेक्टपासून कसा वाचवता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. इन केस ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट should be an attempt to minimize the losses. Disaster are never planned, but losses due to it can be prevented in planned manner. डिझास्टर जी आहे ही काही प्लॅन केलेली नसते, परंतु ती डिझास्टर आल्यानंतर आपला कमीत कमी लॉस कसा होईल यासाठी आपल्याला काही प्लॅन करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपला जी लाईफ आणि इकॉनॉमिक लॉस कमी होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे. काय आहे याची उद्दिष्टे अशी आहे, कुठल्याही गोष्टीचे ऑब्जेक्टिव्ह हे असतातच, कारण आपल्यासमोर काही उद्दिष्ट असल्याशिवाय आपण कुठलंच काम करत नाही. जसं आता तुम्ही 10वीला आहेत तर 10वीचं जे वर्ष आहे ते आपल्याला छान पर्सेंटेज मिळावं, आपला अभ्यास पूर्ण व्हावा हे उद्दिष्ट आपल्यासमोर आहे, म्हणूनच आपण त्या रीतीने अभ्यास करतो आहे. ते फर्स्ट पॉईंट दिलेलं आहे इथे. याचं मिनिंग असं आहे की ज्यावेळेस कॅलॅमिटी येते, म्हणजेच आपत्ती येते, डिझास्टर येते, त्यावेळेस जे जीवितहानी होते, जे लोक त्या कॅलॅमिटीला बळी पडतात त्यांचा मृतदेह आणि उरलेल्या माणसांना किंवा मुलांना सुरक्षित स्थळी हलवणे हे फार मोठं काम आहे आणि हे या डिझास्टर मॅनेजमेंटचं सर्वात पहिलं उद्दिष्ट आहे. देन सेकंड, सप्लाय ऑफ एसेन्शियल कमोडिटीज ऑफ द पीपल टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ डिझास्टर. अशी अचानक आपत्ती आल्यामुळे ज्या एसेन्शियल फूड किंवा मग ज्या काही नेसेसरी गोष्टी असतात त्या आपत्ग्रस्त लोकांना तात्काळ पुरवणे, जेणेकरून त्या आपत्तीचा परिणाम जो आहे तो दुष्परिणाम म्हणू आपण त्याला, तो कमी व्हायला मदत होईल. हे इथे सेकंड ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. थर्ड ऑब्जेक्टिव्ह, डिझास्टर रिस्टोर द ह्युमन लाईफ इन द रिजन बाय आपत्तीग्रस्त आहेत क्रिएटिंग रिकन्सिलिएशन इन डिझास्टर करणे. हियर रिकन्सिलिएशन कन्सिडरिंग प्रोटेक्टिव्ह मेजर इन डिझास्टर रिलेशनशिप इन फ्युचर अँड स्लोप टेक केअर. या आपत्तीमध्ये जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन क्रिएट करणे. मेजर्स मीन्स त्याला कसं प्रोटेक्ट करायचं, आणि भविष्यामध्ये अशा जर डिझास्टर आल्या तर जास्तीत जास्त
त्यापासून त्याची इंटेन्सिटी कशी कमी करता येईल किंवा त्यापासून लोकांना कसा लॉस होणार नाही याची काळजी घेणे, हे सर्व ऑब्जेक्टिव्ज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट इथे आपल्याला दिलेले आहेत. आता वळू आपण नेक्स्ट पेजकडे. मॅनेजमेंट इज अचिव्हिंग ऑर टाईम टू टाईम इम्प्रूव्हिंग द ॲबिलिटी टू फेस द डिझास्टर थ्रू सायंटिफिक अँड केअरफुल ऑब्झर्वेशन अँड ॲनालिसिस ऑफ डाटा. इथे डिझास्टर मॅनेजमेंट काय आहे असं सांगितलेलं आहे. तर डिझास्टर मॅनेजमेंट ही अशी एक प्रोसेस आहे ज्यामध्ये डिझास्टरशी दोन हात करण्याची किंवा त्याला फेस करण्याची जी ॲबिलिटी आहे ती सायंटिफिक अँड केअरफुल ऑब्झर्वेशन मीन्स वैज्ञानिक आणि काळजीपूर्वक आणि जो डाटा हाती आलेला आहे, जी माहिती त्या डिझास्टरबद्दल मिळाली आहे त्या सर्वाच्या आधारावर त्याचं टाईम मॅनेजमेंट करणे किंवा टाईम मॅनेजमेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट करणे हे डिझास्टर मॅनेजमेंट आहे. फॉर एक्झाम्पल, प्रिपेरिंग द ॲक्शन प्लॅन थ्रू स्टडी ऑफ व्हेरियस ॲस्पेक्ट्स लाईक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, रिहॅबिलिटेशन अँड रिकन्स्ट्रक्शन मीन्स जो डिझास्टर फेस करण्यासाठी ॲक्शन प्लॅन केलेला आहे, प्रत्यक्ष आपण जी कृती करणार आहे ती कृती जी आहे ती कशाशी रिलेटेड राहील, तर ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे आपल्याला ती कशी प्रिव्हेंट करता येईल, डिझास्टर कशी प्रिव्हेंट करता येईल, काय काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स डिझास्टरच्या अगेन्स्ट आपल्याला घेता येईल. देन रिहॅबिलिटेशन मीन्स त्याचं पुनर्वसन कसं करता येईल, जे आपदग्रस्त आहे त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल. देन रिकन्स्ट्रक्शन मीन्स पुनर्बांधणी, जे नुकसान झालेलं आहे, पूल वगैरे, रस्ते, घरांची पडझड झालेली आहे, ह्यांचं रिकन्स्ट्रक्शन कसं करता येईल. अँड एक्सिडिंग दॅट डाटा प्लॅन इज नथिंग बट द मॅनेजमेंट ऑफ डिझास्टर. आणि हे सर्व काय आहे, डिझास्टरची मॅनेजमेंट आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून, या सर्व आजूबाजूच्या ज्या डिझास्टरमुळे अफेक्ट झालेल्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करून त्याचं मॅनेजमेंट करणं हेच मॅनेजमेंट डिझास्टर आहे. डिझास्टर ह्या दोन पार्ट्समध्ये डिवाईड होतात, प्री डिझास्टर मॅनेजमेंट अँड पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टरची मॅनेजमेंट कशी करायची, तर इथे डिझास्टरची मॅनेजमेंट दोन पार्ट्समध्ये डिवाईड करून करता येईल. पहिला प्री डिझास्टर मॅनेजमेंट अँड देन पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. प्री डिझास्टर मॅनेजमेंट मीन्स आपत्ती यायच्या आधी घ्यायची खबरदारी, आणि पोस्ट डिझास्टर मीन्स आपत्ती येऊन गेल्यानंतर काय करायचं. ते प्री डिझास्टर मॅनेजमेंट आपण सुरुवातीला बघू. दिस इन्क्लूड्स द कम्प्लीट प्रिपरेशन अँड प्लॅनिंग टू फेस एनी टाईप ऑफ डिझास्टर फॉर दॅट पर्पज. यामध्ये डिझास्टर जर आली तर त्याला कसं फेस करायचं, कुठल्याही प्रकारची आपत्ती जर आली तर त्याला कसं फेस करायचं याचं कम्प्लीट प्लॅनिंग या प्री डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये असतं, कारण ही डिझास्टर येण्याच्या आधीची स्टेप आहे. देन आयडेंटिफायडिंग द प्रो डिझास्टर एरियाज, ज्या एरियामध्ये डिझास्टर येऊ शकते त्याचा अंदाज घेणे, त्याला ओळखणे. देन कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन अबाउट इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर अँड पोर्टेबल साइट्स ऑफ डिझास्टर्स थ्रू प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप्स अँड हजार्ड मॅप्स रिस्पेक्टिव्हली. ज्या एरियामध्ये डिझास्टर येऊ शकते आणि खूप जास्त प्रमाणात येऊ शकते किंवा त्याची इंटेन्सिटी कशी राहील, जास्त राहील की कमी राहील, याचं जे अंदाज आहे तो त्या इंटेन्सिटी मॅप आणि हजार्ड मॅप्सनी घेऊन त्याबद्दल माहिती जमा करणे. गेटिंग स्पेशल ट्रेनिंग फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट कशी फेस करायची यासाठी स्पेशल टाईप ऑफ ट्रेनिंग आर अरेंज अँड तसे ट्रेनिंग लोकांना दिले जातात जेणेकरून डिझास्टर आल्यावर ते त्यापासून स्वतःचा बचाव किंवा लोकांचा बचाव कसा करू शकतील. इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट डिझास्टर मॅनेजमेंट अमंग द जनरल पब्लिक थ्रू ट्रेनिंग प्रोग्राम्स, मास मीडिया अँड एक्सेट्रा. अवेअरनेस मीन जागृती. जर डिझास्टर आली कुठल्याही प्रकारची तर त्याची भीती न बाळगता त्याला हिंमतीने सामोरे कसे जायचे, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, काही ज्या मार्गदर्शक सूचना असतात, जसं वीज अंगावर पडली, झाडाखाली जास्त उडते म्हणून झाडाखाली उभं राहू नये, अशा प्रकारच्या सूचना आपल्याला मीडिया देत असतं. तर ह्या अवेअरनेस आहे अबाउट द डिझास्टर, आणि या मास मीडियावरून आणि काही पब्लिक ट्रेनिंग प्रोग्रामवरून लोकांना या डिझास्टरबद्दल जागृत केलं जातं, अवेअर केलं जातं. पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट
प्रोव्हाइडिंग ऑल टाईप्स ऑफ नेसेसरी हेल्प टू विक्टिम ऑफ डिझास्टर्स. आता ही जी स्टेज आहे ही आहे पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. पोस्ट डिझास्टर मीन्स डिझास्टर येऊन गेल्यावर त्याला तिथे काय काय मॅनेजमेंट करायची असते याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर यामध्ये इन्क्लूड होतात प्रोव्हाइडिंग ऑल टाईप्स ऑफ नेसेसरी हेल्प टू विक्टिम अँड डिझास्टर्स, म्हणजेच जे या डिझास्टर्सला बळी पडलेले आहेत, जे आपदग्रस्त आहेत, त्यांना जेवढी आवश्यक आहे तेवढी सर्व मदत करणे. देन पार्टिसिपेशन ऑफ प्रेफरेबली लोकल पीपल सेव्हड फ्रॉम द डिझास्टर इन अरेंजिंग हेल्प टू विक्टिम्स. ज्यांना या आपत्तीची झळ पोचली नाही किंवा जे लोक या आपत्तीपासून बचावलेले आहेत त्यांनीसुद्धा या आपदग्रस्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी पार्टिसिपेशन करणे महत्त्वाचे आहे. त्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये भाग घेणे गरजेचं आहे. देन क्विक एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेल्फ हेल्प सेंटर. डिफरंट टाईप्स ऑफ डिझास्टर्स नीड डिफरंट टाईप्स ऑफ कंट्रोल सेंटर. वेगवेगळ्या डिझास्टरच्या टाईपवरून, डिझास्टर कुठल्या प्रकारचे आहे त्यावरून त्यांचे कंट्रोल सेंटर असतात. आणि असे कंट्रोल सेंटर उभारणे म्हणजेच लोकांना मदत करण्यासाठी असे हेल्प सेंटर उभारणे हे फार महत्त्वाचं आहे. हा भाग पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतो. देन कॅटेगरायझेशन ऑफ द हेल्प मटेरियल रिसिव्ड फ्रॉम कंट्रोल सेंटर, डिलिव्हरिंग द मटेरियल टू विक्टिम्स अँड कंटिन्युअस रिव्ह्यू ऑफ द हेल्प. कॅटेगरायझेशन म्हणजे त्याची विभागणी करणे ऑफ द हेल्प मटेरियल रिसिव्ड फ्रॉम द कंट्रोल सेंटर. या कंट्रोल सेंटरमधून, हेल्प सेंटरमधून अशा लोकांना काय मदत झाली याची विभागणी करणे, किती मदत झाली, नंतर हे मटेरियल जे आहे ते आपदग्रस्तांपर्यंत पोचवणे आणि किती प्रमाणात यांना हेल्प झाली, किती प्रमाणात मदत करण्यात आली याचं रिव्ह्यू घेणे म्हणजेच याचा आढावा घेणे. बीइंग ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर डिझास्टर रेस्क्यू. आणि नेहमी आपत्ती व्यवस्थापनासाठी तयार राहणे, आपत्तीच्या बचाव कार्यासाठी तयार राहणे. हिअर मेन ॲस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट सायकल इज गिवन टू अस. डिझास्टर मॅनेजमेंटची ही एक सायकल आहे. ही सायकल मीन्स हे चक्र जे आहे तसंच फिरत राहणे, एकमेकांशी रिलेटेड असतात या गोष्टी आणि या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये करायला हव्या. फर्स्ट, प्रिपरेशन. प्लॅन इज प्रिपेअर्ड टू मिनिमाइज द डिस्ट्रक्शन इन एनी डिझास्टर इफ ऑकर्स. जर कुठल्याही प्रकारची डिझास्टर आली तर त्यासाठी आपला प्लॅन जो आहे तो तयार पाहिजे, जेणेकरून त्या हानी जी होईल आपत्तीमुळे ती कमी होईल, मिनिमाइज करता येईल, त्याचं प्रमाण कमी करता येईल. देन रेडेम्पशन. प्लॅन फॉर मिनिमायझिंग द डॅमेज टू द सोसायटी अँड कंट्री. या स्टेपमध्ये जास्तीत जास्त समाजाला क्षतीपासून कसे वाचवता येईल आणि देशालासुद्धा कसे वाचवता येईल या गोष्टींचा प्लॅन करणे म्हणजेच समाजाची आणि देशाची कमी हानी होईल यासाठी प्लॅन करणे मीन्स रेडेम्पशन. देन प्रिपेअर्डनेस. अ प्लॅन इज chalked out so as to get the quick response from general public and administration. या स्टेपमध्ये असा प्लॅन केला जातो जेणेकरून जनरल पब्लिक आणि प्रशासन त्याला लगेच रिस्पॉन्स देतील. देन इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर. डिझास्टर येऊन गेल्यानंतर त्या डिझास्टरचे इम्पॅक्ट आपल्यावर कशा प्रकारे पडतात. इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर. इंटेन्सिटी ऑफ द व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर रिव्ह्यूड. या डिझास्टरची इंटेन्सिटी किती होती आणि डिझास्टर मॅनेजमेंट कशा प्रकारे करण्यात आलं, ते सक्सेस झालं की नाही याबद्दल यामध्ये रिव्ह्यू घेतला जातो. दिस इज इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर. देन रिस्पॉन्स. रिस्पॉन्स टू द डिझास्टर इज गिवन टू द इमिजिएटली आफ्टर द इन्सिडन्स. दिस फॅक्टर इज फॉलोड बाय डिझास्टर स्ट्राईक इन धिस सायकल. रिस्पॉन्स टू द डिझास्टर इज टू बी गिवन इमिजिएटली आफ्टर द इन्सिडन्स. हा प्रसंग घडून गेल्यानंतर त्या डिझास्टरला कशा प्रकारे रिस्पॉन्स दिला जातो. दिस फॅक्टर इज फॉलोड बाय डिझास्टर स्ट्राईक इन दिस सायकल. देन रिसर्जन्स. Resurgence is an important link between emergency measures and national progress. Emergency measures means आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय मेजर्स घेतले जातात अँड नॅशनल प्रोग्रेस आणि देशाची
प्रगती. रिसरेक्शन इज अ स्टेज यूज फॉर वेलफेअर अँड रिहॅबिलिटेशन ऑफ द नेशन. रिसरेक्शन ही अशी स्टेज आहे, ही देशाच्या पुनर्बांधणीसाठी, पुनर्वसनासाठी आणि वेलफेअरसाठी यूज केल्या जाते. रिसर्जन्स ही इमर्जन्सी मेजर्स आणि नॅशनल प्रोग्रेसमधली एक लिंक आहे. देशाची प्रगती आणि इमर्जन्सी मेजर्स म्हणजेच आपत्कालीन जे आपल्याला मेजर्स ठरवायचे असतात त्याबद्दल. देन रिस्टोरेशन. दिस इज द इम्पॉर्टंट लिंक बिटवीन मेजर्स आफ्टर डिझास्टर अँड नॅशनल डेव्हलपमेंट. रिस्टोरेशन. री मीन्स पुन्हा. दिस इज इम्पॉर्टंट लिंक बिटवीन मेजर्स आफ्टर डिझास्टर अँड नॅशनल डेव्हलपमेंट. देशाची प्रगती आणि मेजर्स आफ्टर डिझास्टर्स येऊन गेल्यानंतर कशा प्रकारचं मदतकार्य झालं, काय मेजर्स अप्लाय करण्यात आले यामधली ही इम्पॉर्टंट लिंक आहे. दिस स्टेप इज युजफुल फॉर प्रोग्रेस ऑफ नेशन अँड रिहॅबिलिटेशन. ही जी स्टेप आहे ही आपल्या देशाचा प्रोग्रेस आणि रिहॅबिलिटेशन यासाठी फार महत्त्वाची ठरते. अशा प्रकारे इथे मेन ॲस्पेक्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट सायकल दिलेली आहे. ही अशी सर्वच गोष्टी या एकमेकांशी रिलेटेड आहेत आणि याचा विचार करूनच मग डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन केली जाते.